नमस्कार मित्रांनो, राशन कार्ड धारकांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। मित्रांनो 11 फेब्रुवारी 2025 या तारखेला महाराष्ट्र शासनाने एक GR निर्गमित केलेला आहे। आता रेशन कार्ड धारकांचे जे काही अडचण असतील, नवीन रेशन कार्ड काढायचे असेल किंवा KYC करायचे असेल, अशा प्रकारचे काही अडचण असेल तर आता त्यांचे काम हे सुलभरित्या पूर्ण होणार आहेत। तर ते कशा रीतीने होणार आहेत ते आपण या GRs मध्ये पाहणार आहोत। तर याच्या आधी आपण या GRचा प्रस्तावना पाहूया। माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत दिनांक 30/12/2024 रोजी बैठक घेण्यात आली असून सदर बैठकीमध्ये विभागाचा 100 दिवसांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे। सदर कृती आराखड्यामध्ये राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करणे तसेच सदर स्मार्ट शिधापत्रिका राज्यातील स्थलांतरित कामगार यांच्यामध्ये असतील ते ऊसतोड कामगार यांना प्रथमतः उपलब्ध करून देणे, 25 लाख नवीन लाभार्थ्यांचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करणे, सदर समावेशन करण्याकरिता लाभार्थ्याचे KYC करणे, मयत व्यक्ती व 100 पेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांची नावे शिधापत्रिकामधून वगळणे, सायलेंट शिधापत्रिकावर प्राधान्याने कार्यवाही करणे इत्यादी बाबींवर प्राधान्याने कार्यवाही करायची आहेत। म्हणजे एवढे कामे आता पूर्ण करायचे आहेत। ही सगळे कामे आता सुलभरित्याने व्हावे या अनुषंगाने तालुकास्तरीय कार्यालयामध्ये तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची बाब देखील येथे स्पष्ट झालेली आहे। शासन निर्णय काय सांगत आहे पहा। राज्यात राबविण्यात येणारा सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्प तसेच विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार शिधापत्रिका विषयक कामकाज तातडीने करण्याकरिता राज्यातील 401 तालुकास्तरीय पुरवठा कार्यालय व शिधावाटप कार्यालयामध्ये IT ऑफिसर असिस्टंट म्हणून या पदांची भरती करून घेणार आहेत। 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत हे व त्याकरिता येणारा जो खर्च असणार आहे 4.80 कोटी इतका खर्च या प्रकल्पासाठी समितीने येते 16/1/2025 च्या बैठकीमध्ये जो मान्यता मिळाली होती ते आता यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। त्यानुसार तालुकास्तरीय पुरवठा कार्यालय व शिधावाटप कार्यालयामध्ये IT ऑफिस असिस्टंट या पदाचे तांत्रिक मनुष्यबळ 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यास व त्याकरिता येणारा जो खर्च आहे 4.80 कोटी तो येथे वितरित केला जाणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो, जो राशन कार्ड बाबत ज्याही लाभार्थ्यांना आता अडचण येणार आहे, नवीन राशन कार्ड असेल, नाव वाढवणे किंवा कमी करणे, काही KYC करणे, अशा बाबीचे जे काही तांत्रिक अडचण असतील ते आता या IT ऑफिस असिस्टंटच्या मार्फत आता पूर्ण होणार आहेत। तर अशा प्रकारे राशन कार्ड लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची खुशखबर आहे GR मार्फत देण्यात आलेली होती। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, इतरांना ही व्हिडिओ नक्की शेअर करून ठेवा। चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुन्हा अशाच नवीन GR किंवा महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।